संजय राऊत यांनी आता उद्धव ठाकरेंची तुलना श्रीकृष्णाशी केली आहे. ते म्हणतात की मी संजय तर आहेच, पण सोबत सहदेवही आहे आणि कुरुक्षेत्राचं हे युद्ध आम्ही जिंकणार आहोत. आणि मी तो पक्षप्रवेश बघितला, ती भाषणं पण बघितली, पण अशा वेळी असं बोललेलं चालतं. परंतु काही मग शिंदे साहेबांना कोणी चांगलं बोललं किंवा अन्य कोणाला बोललं तर मग का पोटसू उठतो. आम्ही याच्यावर टीका केली का? त्यांना ते वाटलं, त्यांनी त्यांच्या नेत्यांबद्दल चांगले उद्गार काढले. पण जेव्हा आमच्या नेत्यांबद्दल बाकीचे लोक चांगले उद्गार काढतात, सर्वसामान्य माणसं चांगले उद्गार काढतात, त्यावेळी ह्यांना पोटसूळ का उठतो? हाच याच्यातनं मतदार्थ घ्यायचा आहे. त्यांचं पुस्तक पण येत आहे. नाही ते ठीक आहे, पुस्तक येऊ दे, कादंबरी येऊ दे, हा नंतरचा भाग आहे. मी त्यांनी जे काय बोलले त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. कोणी कोणाला कृष्ण म्हणावं, कोणी कोणाला राम म्हणावं, कोणी कोणाला अजून काय म्हणावं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आमच्या शिंदे साहेबांना सर्वसामान्य जनता ज्यावेळी क्रेडिट देते, ज्यावेळी मान सन्मान देते, ते पोटसूळ का उठतो. दिल्लीमध्ये ज्यावेळी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाजी शिंदे पुरस्कार मिळाला, वारकऱ्यांचा पुरस्कार मिळाला, त्यावेळी पोटसूळ का उठला. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जे पटते ते तुम्ही केलं, वारकऱ्यांना जे पटते ते वारकऱ्यांनी केलं, संजय नहारना जे पटलं ते संजय नहारनी केलं. त्याच्यामुळे दुसऱ्याबद्दलचा द्वेष असू नये एवढंच मला सांगायचं.